ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याण डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात गेल्या काही महिन्यात चोरीच्या माध्यमातून नागरिकांचा किमती ऐवज चोरीस गेला होता। यातील बहुतांशी गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी चोरीचा ऐवज चोरट्यांकडून हस्तगत केला। हा सर्व 1,43,00,000चा ऐवज बुधवारी कल्याणमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 162 तक्रारदारांना परत करण्यात आलाय। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील साईनंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे उपस्थित होते। ठाणे शहर पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून नागरिक आणि स्थानिक पोलिसांमधील संवाद वाढावा, नागरिकांच्या मनातील पोलिसाविषयीची भीती दूर व्हावी यासाठी नागरिक पोलीस समन्वय कार्यक्रमाचे विविध पोलीस ठाणे हद्दीत कार्यक्रम केले जात आहे। चोरीस गेलेला माल परत मिळाल्याने उपस्थित तक्रारदार नागरिकांनी आनंद व्यक्त केला। अनेकांनी आपल्या भावना व्यासपीठावर व्यक्त केल्या। पोलीस आणि नागरिकांनी समन्वयाने काम केले तर अशा घटना घडणार नाहीत। त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविषयी कोणतीही भीती न बाळगता आपल्या घर परिसरात काही गैरकृत्य, अन्य काही घटना घडत असतील तर त्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना केले आहे। पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे, विशेषतः महिलांची सुरक्षा, सायबर क्राईम या बाबतीत अवेअरनेस करणं, त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे। कालच जवळपास 6 कोटीचा मुद्देमाल माननीय CP साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। आजही परिमंडळ 3 मधील 1.5 कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे। नागरिकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी राहणार आहे। आणि नवीन वर्षातसुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू, सतर्क राहू, व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे। आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत। तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो।